दिवसेंदिवस रोज करिअर ग्रोथसाठी, मनी अट्रॅक्शनसाठी खूप चिंता करत आहात, विचार करत आहात, की घेतलेली अपॉर्च्युनिटी घेऊ की नको असा विचार करत आहात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनसोबत मी घेऊन आली ही टॅरो रीडिंग आणि त्याच्या गायडन्सने आज आपण बघणार आहोत, की आजची एनर्जी तुमच्या करिअरसाठी काय दर्शवते आणि तुमच्यासाठी काय घेऊन येते. तर युनिव्हर्सकडे आपण विचारूयात, पण यावर एक करायचं आहे, यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण विश्वासावर पूर्ण जग अवलंबून आहे. जर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली तर कमेंटमध्ये आय रिसीव्ह असं करा, जेणेकरून एनर्जी क्लेम होईल. त्यामुळे तयार करूयात आजची एनर्जी. सांगा डिअर युनिवर्स प्लीज गाईड मी. आज माझे जे कोणी व्ह्यूवर्स आहे, जेव्हा केव्हा हे व्हिडिओ बघतील तेव्हा त्या व्ह्यूवर्सला ही एनर्जी अटॅच करून सांगा, की त्यांच्या करिअरसाठी आजचा दिवस कसा जाईल. ओ द हायरोफंट इज अ व्हेरी मेजर अर्काना कार्ड. हायरोफंट कार्ड असं दर्शवितो की हे एक ब्लेसिंग कार्ड आहे. हे ब्लेसिंग तुम्हाला तुमचे स्पिरिच्युअल गुरु, तुमचे मेंटर्स किंवा एक ज्यांना खूप बिझनेसमध्ये छान एक्सपिरियन्स आहे त्यांच्या मदतीच्या सहाय्याने तुम्ही त्यात वाढ करू शकता, आपलं करिअर निवडू शकता. किंवा जर तुमचे पारंपरिक व्यवसाय असतील तर तुमचे जे कोणी घरामध्ये जे कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांच्या मदतीने तुमच्या करिअरमध्ये एक राईट डायरेक्शन तुम्हाला मिळू शकेल. पण काही रूल्स आणि रेझोल्युशन यामध्ये फॉलो करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला तुमचा रस्ता, ज्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात, जर जॉब मॅनिफेस्ट करत असाल तर नक्कीच ते फायदेशीर ठरेल. कारण हे एक चेंजचं कार्डसुद्धा आहे. 5 नंबर आहे. 5 इज अ व्हेरी चेंज कार्ड. तुम्हाला जर एखादा जॉब चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण सल्लामसलत घेऊन करा, जेणेकरून तुम्हाला खूप इझी वेमध्ये जाईल. पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने जर ह्याचा तुम्ही उपयोग करणार असाल तर नक्कीच यावर विश्वास ठेवायचा आहे, ॲक्शन घ्यायचं आहे आणि रिसिव्हिंग मोडमध्ये राहायचं आहे. त्यासाठी एक सुंदरसं अफर्मेशन आहे, ते म्हणजे आय एम अट्रॅक्टिंग करिअर ग्रोथ अँड फायनान्शियली अबंडन्स इझिली. हे अफर्मेशन रोज म्हणा आणि आपलं